नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभम पवार करतो. जो आपण आज जे काही लेक्चर बनवत आहोत आज, तर या लेक्चरमध्ये आपल्याला सी ई टी आहे, या सी-ई-टीची काही संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर या लेक्चरचा तुम्हाला सर्वात जास्त बेनिफिट मिळावा अशी या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती एका व्हिडिओमध्ये मी आणलेला होता. बघूया या सी-ई-टीची माहिती काय असते. जो सी-ई-टी असतो, एक मिनिट, जो सी-ई-टी असतो तुमची, याच्यात दोन पार्टमध्ये तुमची परीक्षा होत असते, पी-सी-एम आणि पी-सी-बी. तर आपल्याला सर्व काही आज या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला या सी-ई-टीची जी काही जो परीक्षेची माहिती आहे या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. जो सी-ई-टी असते तुमची 200 मार्काची असते. जो सी-ई-टी फर्स्टमध्ये असते तुमची 200 मार्काची असते. आपण जर म्हटलो पी-सी-बी, पी म्हणजे फिजिक्स, सी म्हणजे केमिस्ट्री आणि बी म्हणजे बायोलॉजी, अशी 3 असते 200 मार्काला. पहिला याचे असते 3. फिजिक्स असतो आपला पहिला 1 नंबरचा, 50 क्वेश्चन असते, 50 क्वेश्चन. जो आपला असतो सेकंड नंबरचा केमिस्ट्री, जो केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 50 क्वेश्चन असते. आणि बायोलॉजी असतो थर्ड नंबरचा, याच्यात सुद्धा 50 क्वेश्चन असते. तर एकूण टोटल क्वेश्चन जर आपण बघलो, टोटल क्वेश्चन 150 क्वेश्चन असते. आणि 150 क्वेश्चन असला तरी त्याला जो मार्किंग असते त्याला 200 मार्किंग असते, 200 मार्कला असते. जो आपली 200 मार्काची पी-सी-बी-एम असते. पी-सी-बी आणि पी-सी-एम जर म्हटलं, हे सुद्धा पी-सी-एम, पी म्हणजे फिजिक्स, सी म्हणजे केमिस्ट्री आणि एम म्हणजे मॅथमॅटिक्स. जर आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स जर बोललो तर हे सुद्धा यांच्यासारखीच 200 मार्काला असते. जसं की पी-सी-बी-एम असतो तसा पी-सी-एम, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, हे सुद्धा 50 मार्काला असतो. 50 क्वेश्चन असते फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे सुद्धा 50 क्वेश्चन असते आणि मॅथमॅटिक्सचे सुद्धा 50 क्वेश्चन असते. तर असे टोटल मार्क असे झाले इथे, तर इथं 150 क्वेश्चन असते. आणि मार्क जर बघलो आपण, 200 मार्क असते. जसं आपण पी-सी-बी आणि पी-सी-एम या अंतर्गत तुमची परीक्षा होत असते. तर याची जो सिलेबस असते, जो तुमचा सिलेबस असतो, तो सिलेबस 11वी व 12वी याच बेसवर होत असतो. 11वी जर आपण बघितलो, 11वीची तुमची 20% जर अभ्यासक्रम असतो, 20% अभ्यासक्रम असतो. आणि या 12वीच्या 80% अभ्यासक्रम तुम्हाला सी-ई-टीमध्ये येत असतो. 80% अभ्यासक्रम या सी-ई-टीमध्ये येत असतो आणि 11वीचे 20%. तर याच्याशी जर सर्वात जास्त जर आपल्याला अभ्यासक्रमाची लिंक जर धरून चालायची असेल तर 12वीमध्ये आपल्याला सर्वात जास्त वेटेज असतो आणि 11वीमध्ये 20%च अभ्यासक्रम आपल्याला या सी-ई-टीमध्ये येत असतो. 80% आपला अभ्यासक्रम 12वीत येतो. तर या सी-ई-टीमध्ये तुम्हाला 11वी आणि 12वी पात्रता
तुम्ही 12वी बेसवर सी ई टी देता येते तुम्हाला. कोणी बी असले तर 12वी ज्याची झालेली असते तो सी ई टीमध्ये आपला फॉर्म भरत असतो. बी एस सी, कोणी बी एस सी पण करते, बी एस सीवाले पण सी ई टी देत असते, त्याला कृषी असते. तर असे या लेक्चरमध्ये आपण सी ई टीचे जे काही मार्क आणि क्वेश्चनचे जे एम पी टॉपिक जो आपण आज या स्लॅबची माहिती तुम्हाला दिलेला, एकूण 200 मार्काची होत असते तुमची सी ई टी. असे 400 मार्क, पी सी एमचे 200 आणि पी सी बीचे 200, असे 400 मार्काची तुमची या सी ई टीची परीक्षा होत असते. आणि ज्यांचा कट ऑफनुसार तुम्हाला कॉलेज भेटते मस्तपैकी. इंजिनिअरिंग तुमची मस्तपैकी तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज चांगले भेटते. तर तुम्हाला आरामानं टोटल कट ऑफ 400हून जर तुम्ही बघितला तर तुम्हाला 37, 375, 300, 350 याच्या अंतर्गत तुम्हाला जावं लागेल. ओ बी सी कट ऑफ बघतो तर ओ बी सी, एस सी, एस सी एस टी यांना कट ऑफ प्रत्येक वेळा आणि कोणत्याही परीक्षेमध्ये कमी लागत असतो. कारण की त्यांची संख्या जरी जास्त असली तरी त्यांचा जो अभ्यासाची जी आपली फील्ड आहे त्यामध्ये त्यांचे लोक तेवढे जास्त नसते, म्हणून त्यांचा कट ऑफ पण कमी लागत असतो. आणि ओ बी सीचा कट ऑफ आरामसर हे आपली एवढं लागते. तर यानुसार आपल्याला अभ्यासक्रम पण करावं लागते. याची जो आपण 12वी आणि 11वीची सर्वात एम पी चॅप्टर प्रत्येक सब्जेक्टची आणणार मागच्या व्हिडिओमध्ये. हे व्हिडिओ कसं वाटला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येत असते. जसं की कोणती परीक्षा असो त्याची माहिती या यूट्यूब चॅनलवर भेटत असते. आणि नवीन एम पी सी बद्दलची काही जो स्लॅबस माहिती आणि एम पी टॉपिकची आपण लेक्चर घेत असतो. याच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.